नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आणि तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्य भाग 53. चला तर पहिलं वाक्य बघू. मी माझ्या कॉफीमध्ये क्रीम टाकले. मी माझ्या कॉफीमध्ये क्रीम टाकले. वाक्य आहे ना, आय पुट क्रीम इन माय कॉफी. आय पुट क्रीम इन माय कॉफी. टाकले म्हणजे साधा भूतकाळ आहे म्हणून कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप पुट आलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे, फुल स्टॉप आलेला आहे. दुसरं वाक्य बघा. ते एका मोठ्या घरात राहतात. ते एका मोठ्या घरात राहतात. वाक्य ना, दे लिव्ह इन अ लार्ज हाऊस. दे लिव्ह इन अ लार्ज हाऊस. हे कुठल्या साध्या वर्तमान काळात म्हणजे कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. दे सोबत लिव्ह आलेलं आहे. लक्षात घ्या, लिव्ह आलेलं आहे. कशाला? कारण दे अनेक वचनी आहे. अनेक वचनी असते त्यावेळी SES लागत नाही. एक वचन असेल तर त्याला SES लागतो, म्हणून इथे लिव्ह फक्त आलेलं आहे. इन अ लार्ज हाऊस हे आहे साध्या वर्तमान काळातलं. तिसरं वाक्य बघा. मी ते उघडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. मी ते उघडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. हे साध्या भूतकाळाचं कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. बघा. आय ट्राईड इन वेन टू ओपन इट. आय ट्राईड टू वेन टू ओपन इट. वेन म्हणजे व्यर्थ प्रयत्न. व्यर्थ म्हणून वेन आलेला आहे. VAIN. लक्षात घ्या, महत्त्वाचा शब्द आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू. मी तुम्हाला 1 तासात कॉल करेन. मी तुम्हाला 1 तासात कॉल करेन. करेन म्हणजे करणार आहे म्हणून भविष्यकाळ आहे आणि हा साधा भविष्यकाळ म्हणून कर्ता प्लस विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे कॉल म्हणून. वाक्य ना, आय विल कॉल यू इन ॲन आवर. आय विल कॉल यू इन ॲन आवर. नेक्स्ट 5वं वाक्य. खोलीत कोणीही नाही. खोलीत कोणीही नाही. हे देअरचं वाक्य आहे. देअर्स म्हणजे देअर इज नो वन इन द रूम. देअर्स इज नो वन इन द रूम म्हणजे नो वापरलेला आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. नो म्हणजे नाही म्हणून. त्याच्यानंतर 6वं वाक्य. चेंडू दोन्ही हातात धरा. चेंडू दोन्ही हातात धरा. आता धरण्यासाठी होल्ड येणार म्हणून होल्ड द बॉल इन बोथ हँड्स. होल्ड द बॉल इन बोथ हँड्स. बोथ हँड्स म्हणजे दोन्ही हाताने आणि होल्ड म्हणजे धरणे. त्याच्यानंतर 7वं वाक्य. प्रभारी व्यक्ती म्हणजे ज्याकडे जबाबदारी दिली आहे असा माणूस कोण आहे? प्रभावी व्यक्ती कोण आहे? क्वेश्चन्स मार्क. वाक्य आहे ना, हू इज द पर्सन इन चार्ज. हू इज द पर्सन इन चार्ज. इन चार्ज म्हणजे प्रभारी व्यक्ती आणि हू म्हणजे कोण आहे. हू नंतर इज आलेला आहे कारण वर्तमान काळाचं वाक्य आहे आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य. तो प्रलोभनाला म्हणजे आमिषाला बळी पडला. तो प्रलोभनाला म्हणजे आमिषाला बळी पडला. वाक्य ना, ही गेव इन टू द टेम्पटेशन. ही गेव इन टू द टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणजे प्रलोभन. प्रलोभन हे वाक्य कसं? पडला म्हणजे साधा भूतकाळ आहे म्हणून ते इथे गेव आलेलं आहे. गेवचं दुसरं रूप. त्याच्यानंतर 9वं वाक्य. तिची प्रकृती गंभीर होती. तिची प्रकृती गंभीर होती म्हणजे भूतकाळ आहे म्हणून इथे काय येणार बघा. शी वॉज इन क्रिटिकल कंडिशन. शी वॉज इन क्रिटिकल कंडिशन. वॉज आलेला आहे भूतकाळी रूप. वॉज वेअर. वॉज कशाला आलेला आहे? तिची म्हणजे शी एक आहे, एक वचने आहे म्हणून वॉज आलेला आहे आणि क्रिटिकल म्हणजे गंभीर. त्याच्यानंतर 10वं वाक्य. मी 1 सेकंद तुझ्याबरोबर असेन. मी 1 सेकंद तुझ्याबरोबर असेन. वाक्य ना,
आयल बी विथ यू इन अ सेकंड. आयल बी विथ यू इन अ सेकंड. आयल म्हणजे हे शॉर्ट फॉर्म आहे आय विलचं, म्हणून आय विल बीच आहे ते. आय विल बी विथ यू इन अ सेकंड म्हणजे हे आहे साध्या भविष्यकाळाचे वाक्य. आयसोबत शाल वापरलं तरी पण चालेल. आय शाल बी विथ यू इन अ सेकंड म्हणून. कारण शाल विल दोन्ही पण वापरता येतं आय आणि वीसोबत. शाल वापरतात जास्त करून, पण विल पण आता मॉडर्नमध्ये वापरतात. तुम्हाला हे माहिती असेलच, कारण आम्ही हे अगोदर सांगितलेलं आहे ज्यावेळी काळ चालू झाले, काळाचे वगैरे लेसन आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ काढून पाहू शकता. त्याच्यानंतर 11वं वाक्य. तिच्या हातात एक फूल आहे. तिच्या हातात एक फूल आहे. वाक्याना शी हॅज अ फ्लावर इन हर हँड. शी हॅज अ फ्लावर इन हर हँड. तिच्या हातात म्हणून हर हँड अँड हॅज फ्लावर. फ्लावर म्हणजे फूल. हॅज आलेला आहे वर्तमानकाळी रूप. त्याच्यानंतर 12वं वाक्य. आम्ही तुमच्या योजनेच्या बाजूने आहोत. आम्ही तुमच्या योजनेच्या बाजूने आहोत. आम्ही म्हणजे वीसोबत आर येतं, कारण वर्तमान काळ आहे म्हणून. वाक्याना वी आर इन फेवर ऑफ युअर प्लॅन. वी आर इन फेवर ऑफ युअर प्लॅन. इन फेवर म्हणजे बाजूने आणि प्लॅन म्हणजे योजना. त्याच्यानंतर 13वं वाक्य. त्यांच्याकडे बँकेत काही पैसे आहेत. त्यांच्याकडे बँकेत काही पैसे आहेत. वाक्याना ही हॅज सम मनी इन द बँक. ही हॅज सम मनी इन द बँक म्हणजे त्याच्याकडे बँकेत काही मनी आहेत. त्याच्यानंतर 14वं वाक्य. मी माझी डायरी रोज लिहितो किंवा लिहिते. मी माझी डायरी रोज लिहितो किंवा लिहिते. साधं वाक्य, साधे वर्तमान काळ. वाक्याना आय राईट इन माय डायरी एव्हरी डे. आय राईट इन माय डायरी एव्हरी डे. राईट म्हणजे लिहिणे, लिहितो, लिहितेसाठी राईट आलेलं आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य. तुमच्या मनात तेच आहे का? तुमच्या मनात तेच आहे का? वाक्याना इज दॅट व्हॉट यू हॅव इन माइंड. इज दॅट व्हॉट यू हॅव इन माइंड अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. का आहे का म्हणून इज वापरलेला आहे. इज दॅट आणि त्याच्यानंतर व्हॉट यू हॅव इन माइंड. त्याच्यानंतर 16वं वाक्य बघू आपण. ते काय आहे? ते काय आहे? वाक्याना व्हॉट्स दॅट. व्हॉट्स दॅट म्हणजे व्हॉट इज दॅट असं आहे ते. दॅट म्हणजे तेसाठी, व्हॉट म्हणजे काय आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर अजून या वाक्यामध्ये काही नाही आहे, म्हणजे अजून काही दिलेलं नाही माहिती आहे. त्याच्यामुळे व्हॉट्स दॅट एवढ्यावरच वाक्य कंप्लीट होतं आहे. जर दिलेलं असतं वाक्यामध्ये तर ते यूज करता आलं असतं, पण इथे ते दिलेलं नाही, म्हणून जेवढं दिलं आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 17वं वाक्य. ते चुकीचे आहे का? ते चुकीचे आहे का? वाक्याना इज दॅट रॉंग. इज दॅट रॉंग अँड क्वेश्चन्स मार्क. हे पण वर सांगितलेलं आहे ते काय आहे त्याच्यासारखंच त्याप्रमाणेच वाक्य आहे. ते चुकीचे आहे का? इज दॅट रॉंग अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य बघू. ते माझे आहे. ते माझे आहे. वाक्याना दॅट इज माईन. दॅट इज माईन. माईन म्हणजे माझे आणि तेसाठी दॅट वापरलेलं आहे. आहेसाठी इज. अशा प्रकारे वाक्य आहे. साधं सोपं सिंपल वाक्य आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य. मी ते पाहिले आहे. मी ते पाहिले आहे. वाक्याना आय हॅव सीन दॅट. आय हॅव सीन दॅट आणि पाहिले आहे. पूर्ण वाक्य आहे. पूर्ण वर्तमान काळाचं हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. सीचं तिसरं रूप सीन झालेलं आहे अँड दॅट. कारण वाक्यात क्रिया आपलं वाक्य वाचून आपल्याला कळतं की क्रिया कंप्लीट झालेली आहे. प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे, म्हणून मी ते पाहिलेले आहे म्हणून आय हॅव सीन दॅट आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य. ते विचित्र आहे. ते विचित्र आहे. वाक्याना दॅट स्ट्रेंज. दॅट स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. लक्षात घ्या. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. त्याच्यानंतर 21वं वाक्य. त्या बसचा पाठलाग कर. त्या बसचा पाठलाग कर. पाठलाग करणे म्हणजे फॉलो करणे, म्हणून फॉलो दॅट बस. फॉलो दॅट बस. दॅट बस म्हणजे त्या बसचा आणि पाठलागसाठी
फॉलो. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वं वाक्य, ते खूप वाईट आहे. ते खूप वाईट आहे. वाक्यांना दॅट्स टू बॅड. दॅट्स टू बॅड. टू बॅड म्हणजे खूप वाईट, म्हणून टू बॅड आलेलं आहे. त्याच्यानंतर 23वं वाक्य, ते मला पाहू दे. ते मला पाहू दे. पाहू दे, जाऊ दे, जाऊयात, खाऊयात, त्याच्यासाठी लेट वापरलं जातं. त्याप्रमाणे इथे वापरलेलं आहे बघा, लेट मी सी दॅट. लेट मी सी दॅट. मी म्हणजे मला, सी म्हणजे पाहणे, आणि दॅट म्हणजे ते, असं आलेलं आहे. लेट मी सी दॅट म्हणजे ते मला पाहू दे. त्याच्यानंतर 24वं वाक्य, ती कार तिची आहे. ती कार तिची आहे. वाक्यांना दॅट कार इज हर. दॅट कार इज हर. हर म्हणजे तिची, आणि दॅट कार म्हणजे ती कार, असं वाक्य आहे. दॅट कार इज हर अँड फुल स्टॉप. इथे एकच आहे, दॅट कार एकच कार आहे म्हणून इज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 25वं वाक्य, ते मान्य नाही आहे. ते मान्य नाही आहे म्हणजे ते मान्य नाही आहे, असं वाक्य आहे. वाक्यांना दॅट इझंट फेअर. दॅट इझंट फेअर. फेअर म्हणजे मान्य, आणि नसण्यासाठी इज नॉट आहे, ते त्याचं हे केलेलं आहे, शॉर्ट फॉर्म इझंट केलेला आहे. इझंट फेअर म्हणजे इज नॉट. दॅट इज नॉट फेअर म्हणजे दॅट इझंट फेअर. इझंट फेअर जास्त इथे सुटेबल होतं म्हणून इझंट केलेलं आहे. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत. छोटी दिसत असली तरी त्याचं महत्त्व किती मोठं आहे हे तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील. तर रोजच्या वापरात आपण ती यूज करतो, त्याच्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि व्यवस्थित करा, कारण एकदा आपण व्यवस्थित तोंडपाठ करायचे आहेत आणि परत ते बघायची आहे थोड्या दिवसांनी, कारण प्रॅक्टिस करणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तुम्हाला वाटत असतील चांगले आहे तर तुम्ही ते लिहून काढू शकता. त्याच्यामुळे तुमचा जास्त सराव होऊ शकतो, किंवा तुम्ही व्हिडिओ पण पाहू शकता. त्यामुळे व्यवस्थित करा आणि ती तोंडपाठ करा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण तर तुम्हाला माहिती असतीलच. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण बरीचशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्ही प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, आणि लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे जाऊन पण तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. तुम्हाला तिथे पण खूप सारी माहिती मिळेल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. आणि वाक्यांचा आपण आता सराव करत आहोत. कितीतरी वाक्य दिलेली आहेत, अजून पण आहेत, त्याचा आपण बघणारच आहोत. त्याच्यामुळे अगोदरची बघितलेली वाक्य आहेत त्यांचा सराव करत राहा. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच महत्त्वाची आणि दररोज वापरात येणारी वाक्ये घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.